तर नमस्कार मित्रांनो. राम राम. जय मल्हार. तर ब्लॉकला सुरुवात करतोय आता. पाठीमागचा नजारा दिसतोय, तर असंच बसतोय, इकडं निसर्ग दिसतोय जरा असं. तर मित्रांनो, हे बघा, चटणी घेतली, भाकरी घरून आणलेली, बायकोनं करून दिल्या भाकऱ्या. 4-5 करून देते. कोल्हापूरवरनं पण मी घेऊन येतो बघा भाकऱ्या, तयार केलेल्या भाकऱ्या ह्या काय आहेत, दिसतंय का? आंघोळ बिंघोळ केली याला आपल्या. पाठीमागे एक डाबा होता, मुलाचा डाबा म्हणून, ते चहा पिलो, ते म्हणलं जेवायचं का नाही, म्हणजे भाकऱ्या आहेत सोबत, कशाला उगाच पैसे घालवा, खाव्या म्हणलं आपल्या आणलेल्या घरच्या भाकऱ्या. हायवे बाजूला, आवाज क्लिअरिटी येत नाही म्हणून माईक लावला. भाजी आणलेली संपली सगळी. टमाट्याची चटणी दिली थोडीशी, आणि काय बोलतात त्याला, लांबड्या घेवडीची शेंग दिली होती. तर आठवायला लागतं काय भाजी खाल्ली, दिल लक्षात राहत नाही लवकर, कारण ती सकाळी संपली ना. सकाळ सकाळी 9 वाजता बसलो जेवायला. काल 5 वाजता घरनं आलो होतो जेवून. 5 वाजता जेवलो, बरोबर 7 वाजता निघालो. हवेनं आलो, म्हणलं रात्रीचं जेवायला नको, रात्री 3 वाजल्या, म्हणजे आता कसं काय जेवायचा टाइम झोपून देऊया. हे बिन जास्त आणून डायरेक्ट सकाळी 9ला सुटलो. आता पण वाजले 3, भूक जरा लागली. एक भाकरी पुरली खायला टमाट्याची चटणीवर. भाजी संपली, म्हणलं आता काय करायचं, चटणी. चटणी घरून आणलेली असती, तेल विकत मी 1 किलो आणलेलं असतं गाडीत कायम. अर्धा किलो राहिलं का 1 किलो आणून मी ओतून ठेवलेलं असतं त्या बाटलीत. शेंगदाण्याला कुठं पण करणं आणतो, तेवढेच पैसे 4 रुपये वाचतो तो. आता ही जर भाजी नुसती घेतली ना, मला सांगायचं राहिलो, 2 अंड्याची बुर्जी ऑमलेट, बुर्जी सॉरी, 80 रुपयाला. डोक्याला हात लावला राव. तर मित्रांनो, कसं होतं माहिती आहे का, तुम्ही सपोर्ट करत नाही राव. बरेच जण व्हिडिओ बघताय, व्हिडिओला कमेंट करत नाही. नवीन जर कोण असलं तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आपल्या ड्रायव्हर मित्राला, जेणेकरून तुम्हाला डेली ब्लॉग टाकणार आहे, किती सबस्क्रायबर येतील ते आपल्या नशिबानं. विनंती करणं हे माझं काम आहे, व्हिडिओ बनवणं एक काम आहे. जरी कोणी वाईट कमेंट केली तर आपण काय कोण करतच नाही कमेंट तशी. एखादं ट्रोलिंग करणार असतोच घरात बसून, त्याला कोण वांग्याला पण राखण ठेवत नाही, पण ते ट्रोलर असतो, हे असं झालं ते तसं झालं. आपल्या चॅनल नाही, बऱ्याच चॅनल वर करत असतो मी. तर जाऊन द्या, ट्रोलिंगचा भाग सोडा. तर इथं थांबलोय म्हणजे कसं, ते पार्किंग साठी स्पेस बनवलेला आहे थोडासा. भले ते वॉशरूमची अवस्था बिकट असून, बाजूला कंपनी आहे, थोडस दुपारचं झोपलं तर चालतं, रात्रीचा जरा प्रॉब्लेम येईल असा अंदाज आहे माझा. शक्यतो झोपू नका, काय जेवायचं असलं, स्वयंपाक बनवायचं असलं, थांबू शकता तुम्ही. मस्त पैकी आपलं जेवण बिवण बनवायचं, जेवण करायचं, निघायचं. आपले झालेले 2 भाकरी, भात बनवायचं संध्याकाळच्याला, बटाटा 2 चिरायचं,
चालवायचं. नाहीतर इथं जरा पडायचं जराशे 2 तास. तुला ढाबा आहे की एक, त्या ढाब्यावर टोल नाका पास झाल्यावर मलकापूरचा. तर मित्रांनो, पाठीमागं आहे बघा चिकूचा बाग माझ्या. ह्यो सर्व्हिस रोड आहे. ह्यो हायवे आहे. पुढे दिसतोय तो बँगलोरला जातो हायवे बघा. दिसतोय ब्लर दिसतो कधी कधी एकदम दाखला का. त्याच्या पलीकडे मुंबईला जातो तो रोड. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तच मोठा होतोय. तर धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा आपलं ड्रायव्हरचं जीवनी चॅनल. तर आजचा व्हिडिओ इथं थांबवतो.